नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. एकदा खाल तर पुन्हा मागा. आणि खरंच काजू गोळे आणि जे बिरडं आहे ना त्याची भाजी एवढी छान तयार होते ना, बोटं चाटत बसाल एवढी छान ही भाजी तयार होते. चला तर थेट वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. जवळपास मी हे जे ओले काजू घेतलेत ना ते जवळपास 200 ग्राम एवढे आहेत. हे काजू गोळे बाजारातून आणल्या डायरेक्टली सोलायचे नसतात, तर त्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायचे. त्यामुळे त्याची जी वरची सालं असतात ती मोकळी होतात आणि लगेच निघाली जातात. ज्याप्रमाणे काजू गोळे सोलून घेतले त्याप्रमाणेच मी बिरडं सुद्धा सोलून घेतलेलं. बिरडं एक दिवस आड करून जेव्हा भिजत घालतो ना त्यानंतर बिरड्याला म्हणजेच आपल्या वालांना छान मोड येतात. आणि बिरडं आणि वालसुद्धा सोलायच्या आधी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये घातल्यानंतर त्याची सालंही लगेच निघले जातात. सर्व काजू गोळे, वाल आणि बटाटी सोलून आणि कापून झालेली आहेत. आता ही आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बाकीची पुढची तयारी करून घ्यायची आहे. आता आमटीसाठी लागणारं जे साहित्य म्हणजेच काय पातळ भाजीसाठी जे लागणारं साहित्य आहे ते सगळं मी अगोदरच कापून घेतलेलं. पण आपण ह्या भाजीसाठी जे वाटण तयार करणार आहोत ना ते खूप स्पेशल आहे आणि त्यामुळेच आपल्या आमटीची म्हणजेच भाजीची चव दुपटीने वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालणार आहे. पण सुक्या खोबऱ्याने जी भाजीची चव आहे ना ती खूप छान येते. त्यामुळे इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपलं किसून झालेलं आहे. मी घेताना एक सुकी अर्धी कवड घेतलेली आहे खोबऱ्याची. एवढी काही आपल्याला सगळीच वाटण्यासाठी लागणार नाही. पण आपलं वाटण तयार असेल तर आपली कोणतीही भाजी वगैरे तयार करता येईल यासाठी मी हे सगळं खोबरं किसून घेतलेलं आणि तसेच 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. आता हे सुकं खोबरं आपल्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे खोबरं घालून घेतलेलं आहे. आता पळीच्या साहाय्याने आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय सगळीकडून सगळं खोबरं व्यवस्थित भाजलं जाईल. खोबऱ्याला छान गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. या अगोदरसुद्धा मी 2-3 रेसिपीमध्ये आपल्या या वाटणाची रेसिपी सांगितलेली आहे. मी हे जे सांगणार आहे वाटण ते आगरी पद्धतीचं वाटण आहे आणि नक्कीच तुम्हाला याची पद्धत नक्कीच आवडेल. खोबऱ्याला छान गोल्डन टू ब्राऊन रंग आलेला आहे. आता हे खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर आपण हे खोबरं प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे कापून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते ह्या तेलामध्ये आपल्याला छान असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत, म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत. लगेच होणारी आणि तशीच सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला वाटण भाजून घेताना एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 2 ते 4 मिनिटं सतत ढवळल्यानंतर आपल्या कांद्याचा रंग बदलत आलेला आहे. आता ह्याच वेळेला आपल्याला यामध्ये चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मी कोथिंबीरीची जी बाटची देठं असतात ती कापून घेतलेली आणि तसेच लसूण, मिरची आणि आलं हे सुद्धा ह्यामध्ये परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटं आपण ही कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण छानपैकी यावर परतवून घेऊया. इथे कांदा छान भाजला गेला आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढलं आहे. सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले जे खोबरं आहे ना ते बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आलं, लसूण आणि मिरची जी आहे ती यामध्ये बारीक करून घ्यायची. असं केल्यामुळे आपलं वाटण एकदम बारीक तयार होतं. आणि आता यामध्येच आपल्याला जो कांदा आणि कोथिंबीर आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही आहे. अशा प्रकारे जर सुकं वाटण करायचं असेल ना तर पहिले खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, म्हणजे छान असं बारीक वाटण तयार होतं. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसूण तसेच अर्धा इंच आलं हे सगळं आपल्याला दगडी खलबत्त्यामध्ये बारीक असं ठेचून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल हे थोडंसं जास्त घालायचं आहे. तेल जसं जास्त असेल ना तशी या भाजीची चव सुद्धा खूप छान लागते. त्यासाठी थोडंसं तेल आपण जास्त घातलेलं आहे. तसेच 2 ते 4 मेथीचे दाणे आणि तसेच अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई हे छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग सुद्धा छान उकळल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. कढीपत्ता सुद्धा छान तडतडल्यानंतर ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. आता याचे सगळे फ्लेवर यामध्ये छान उतरले पाहिजेत त्यासाठी आपण यामध्ये व्यवस्थित पळी फिरवून घेऊया. 1 ते 2 मिनिटं आपल्याला याचा कचवटपणा जाईपर्यंत छान ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बारीक कापून घेतलेले 2 कांदे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. कांद्याचा छान गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि हळदीचा वास मरेपर्यंत छान बॅटर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आपण ही जी भाजी करणार आहोत ना, पहिले शिजवताना हळदीवर छान शिजवून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण चिकन किंवा मटण शिजवतो त्याचप्रमाणे आता आपल्याला ह्यामध्ये काजू गोळे, बटाटा आणि बिरडं जे आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय आहे, भाजी आपली छान शिजली जाते. म्हणजेच काय, बिरडं, काजू आणि आपला बटाटा खूप छान शिजणार आहे. यासाठी आपल्याला पहिले हळदीच्या वाफेवर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. सगळी भाजी यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे काय, सगळी हळद सगळ्या भाजीला छान अशी लागली जाईल. आता आपल्याला वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अगोदरच पाणी घातलेलं. एक 5 मिनिटानंतर आपल्या ताटावरचं पाणीसुद्धा गरम झालं आहे. आता हे सगळं पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ओलसर भाजी बनवायची आहे. आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, सगळीकडे सगळ्या भाजीला वाफ व्यवस्थित लागली जाईल. आणि पुन्हा आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. म्हणजेच काय, एक 10 ते 15 मिनटं पुन्हा आपल्याला याला छान वाफ द्यायची आहे. तर आपण वाफेवर झाकण ठेवूया आणि त्यावर पाणी घालून घ्यायचं आहे. ताटावर पाणी घातल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे. आता 10 ते 15 मिनटानंतर आहे ते पण पाणी आपल्याला ह्या टोपामध्ये म्हणजेच पातेल्यात घालून घ्यायचं आहे आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता येथे आपली जवळजवळ 70 ते 80% भाजी छान शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे. टोमॅटो नंतर घातल्यामुळे अगोदर आपली जी भाजी आहे ती छान शिजली जाते आणि आता नंतर आपले टोमॅटोसुद्धा छान मिळून येणार आहे. आता यामध्ये आपल्याला आगरी मसाला मी घालून घेणार आहे. तर इथे जवळपास मी 1 ते सव्वा चमचा एवढा आगरी मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आगरी मसाल्याचा जो रंग आहे ना, खरंच खूप छान येतो. तुम्हाला इथे दिसतच असेल. फक्त एक टोमॅटो छान गळेपर्यंत आपल्याला यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यावर पाणी ठेवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटानंतर आपल्या आमटीला छान उकळ आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता टोमॅटोसुद्धा खूप छान शिजलेलं आहे. आता एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि आपण जे करून घेतलेलं वाटण आहे ते ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. वाटण सगळंच घालायचं नाही आहे, फक्त 2 चमचे होईल एवढं मी वाटण इथे काढलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वाटणात मी अजिबात पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे आपली जी भाजीची चव आहे ना, खूप छान होणार आहे. आता संपूर्ण आमटीवर आपल्याला व्यवस्थित पळी मारून घ्यायची आहे, म्हणजे सगळीकडे सगळं वाटण व्यवस्थित पसरलं जाईल. आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. येथे आपली सगळी भाजी छान शिजलेली आहे. आता फक्त वाटणाचा आणि मसाल्याचा वास आहे तो व्यवस्थित मोडला गेला पाहिजे. त्यासाठी आपण त्यावर अर्धवट झाकण ठेवूया आणि छान वाफ आली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये थोडा गरम मसाला घालून घेऊया आणि थोडंसं गुळाचा खडा घालून घ्यायचा आहे. गुळामुळे किंवा साखरेमुळे आपली जी आमटीची भाजीची चव आहे ना, ती दुपटीने वाढते. त्यामुळे थोडासा हलकासारखा होईना थोडंसं गुळ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि इथे आपला काजू, बटाटा एकदम छान शिजलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आता ह्यावर आपण घालून घेणार आहोत. आणि खरंच ज्याप्रमाणे मी पहिले थंबनेलला बोलली, एकदा खाल तर पुन्हा मागाल, अशी भाजी म्हणजेच आपली आमटी तयार होते. तुम्ही ते बघू शकता. छान अशी तेलाची लेअरसुद्धा यावर आलेली आहे. आणि पुन्हा एकदा बघितल्यानंतर आपलं बिरडं, बटाटा आणि काजू गोळे तिन्हीसुद्धा खूप छान शिजले गेले आहेत. ह्याची जी वाटणाची रेसिपी आहे ना, ती खरंच खूप छान आहे. अशा प्रकारे तुम्ही हे वाटण आहे ना, कोणत्याही भाजीला वापरलं तरी चालणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त बघायला गेलं तर कडधान्याच्या भाजींसाठी. तर तुम्हाला माझी आजची काजू गोळे, बिरडा आणि बटाट्याची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय.